विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज द्यायचंय रोड मॅप तुम्हाला. कुणाला द्यायचंय? 2027 बॅच म्हणजे जी मुलं आता 11वीत आहेत ना, त्यांना सुरुवातीपासून योग्य दिशा मिळणार आहे. अरे, गेली 5-6 वर्ष मी YouTubeवर आहे आणि ऑफलाईन कोचिंगमध्ये आता हे 25वं वर्ष आहे. मी मुलांना गाईड करतोय आणि मी तुम्हाला सांगू का? योग्य मार्गदर्शन मिळालं की यश मिळणारच मी तुम्हाला सांगतो. मग दिशाच तुम्हाला दाखवायची आहे. मग व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला मनापासून तुमचं अभिनंदन करायचंय. कशासाठी? अरे, किती अभ्यास तुम्ही केला सांगा बघू. 10वीत लास्ट मोमेंटला तर मी प्रत्येकाच्या पालकांकडून ऐकतो, की वर्षभर करत नव्हता, पण शेवटचे 2 महिने असा अभ्यास केला ना मुलानं, की विचारूच नका. मग त्यासाठी तुमचे हे जे कष्ट तुम्ही घेतलं, जो एस-एस-सीचा 10वीचा जबरदस्त रिझल्ट तुम्ही मिळवला, तुमचं मनापासून अभिनंदन. पण थांबा, आता रिझल्ट इतका छान लागलाय, मग जबाबदारी पण वाढलेली आहे लक्षात घ्या. घरातल्यांच्या अपेक्षा पण वाढलेल्या आहेत. आजूबाजूचे पाहुणे, मित्रमंडळी सगळ्यांना माहिती आहे तुम्ही 10वीला 97, 98, 99% 95% मार्क पाडलेत. बिलकुल त्याचा तणाव घ्यायचा नाही. सीईटीला तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त मार्क पडणार आहेत. 10वीला 98% आहेत ना, सीईटीला 100% पडणार आहेत. का नाही पडणार? पडणारच आहे. निगेटिव्ह गोष्टींकडे बघू नका. जे चुका करतात त्यांचा रिझल्ट खाली येतो. ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. आणि माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यास केला ना, तर घाबरायचं नाही. जसा आनंद इथं होता ना, याच्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला सीईटीच्या रिझल्ट नंतर होणार आहे. बरं. फोन नंबर प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवलाय. कारण सांगू का? घाबरतायत मुलं बोलायला बरं का. हां, फोन करू का नको? करू का अरे बिनधास्त करा फोन, मी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ॲप डाउनलोड केल्यावर सुद्धा आम्ही कॉल करतो बरं का. मुलं एकदम घाबरून जातात. आता लास्ट इयरचं एक्झाम्पल सांगतो. साताऱ्यातील स्टुडंट, गाडगे आडनाव होतं लक्षात घ्या. ॲप डाउनलोड केलं. मी इमिडिएटली फोन केला. मी फ्री होतो. बोललो. लक्षात आलं आमच्या शेजारचा स्टुडंट आहे. म्हणजे साताऱ्यातली स्टुडंट आहे म्हणूया आपण. पण एकदम घाबरला स्टुडंट की विचारूच नका. थोडं बोलून लगेच फोन ठेवून दिला. बिलकुल घाबरू नका माझ्याशी बोलताना. फोन नंबर प्रत्येक स्लाइडवर मी तुम्हाला देणार आहे. डेअरिंग करा, फोन करा, विचारा, आमच्याशी बोला बरं का. चला, अभिनंदन तर केलं तुमचं. प्रश्न विचारला पाहिजे आता. मग तुम्हाला एवढे चांगले मार्क पडले, तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झामची तयारी करताय? आता हे कमेंट करायचंय. इथं सुद्धा लाजायचं नाहीये. कमेंट करा. तुमचं नाव, काय तुमचं गाव कुठलं, 10वीचा रिझल्ट किती आहे? सांगा ना मला तुमच्याशी. माझ्याशी डिस्कस करा ह्या गोष्टी आणि सांगा तुम्ही जेईची एक्झामची तयारी करताय, नीटची तयारी करताय का एम-एच-टी, सी-ई-टी? ऑब्व्हियसली आय-आय-टीमध्ये जायचं असेल तर जेईची प्रिपरेशन करणार आहे. डॉक्टर बनायचं आहे. नीट, ओके. माझ्याकडे ना एक बर्गे आडनावाचा स्टुडंट आहे बरं का, 11th आहे. गेल्या वर्षी तो 10th स्टँडर्डमध्ये होता आणि तो नीटची तयारी करणार आहे बरं का. आता आपल्याला मी तुम्हाला सांगू का, मी त्यांच्या पालकांशी बोललो, त्याच्याशी पण बोललो, ओके. आणि मी म्हणलं मला असेच डॉक्टर समाजात पाहिजेत. इतका शांत, एकदम प्रामाणिक स्टुडंट आहे ना, अशी लोकं मला डॉक्टर म्हणून पाहिजेत आणि मी तुमच्यात तेच बघतोय बरं का. मग तुम्ही टाइप केलं का सांगा अगोदर? कमेंट करा तुम्ही, की तुम्ही काय नक्की कोणत्या एक्झामची तयारी करताय. बरं. आता नीटची तयारी मी तुम्हाला सांगतो थोडंसं बाजूला ठेवणार आहे. आपल्या ॲपवरती, ॲपबद्दल माहिती नाहीये? फोन करून विचारा. ओके. प्ले स्टोअरवरून सह्याद्री ट्युटोरियल ॲप डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शन आहेत. वेगवेगळ्या बॅचेस आहेत आपल्याकडं. जवळ-जवळ 70-80 फ्री व्हिडिओ आहेत. बघायला पण सुरुवात करायची आहे. पण थांबा, तुम्ही जेईची प्रिपरेशन करताय असा विचार करूया. चला, बुक्स कोणते वापरताय? आता कमेंट करत बसू नका. मी सांगतो. पहिल्यांदाच नाव येतं एन-सी-ई-आर-टी, एन-सी-ई-आर-टी बरोबर ना बाळांनो? ठीक आहे. नंतर मला स्पेलिंग माहीत नाही, पण काहीतरी पुस्तकाचं नाव आहे. शिंगेज का शेंगेज असं काहीतरी नाव आहे बरं का. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा बरं का. पुस्तकाची नावच भयानक आहेत लक्षात घ्या. शिंगेज असेल, काही असेल, वेगवेगळे पुस्तकं आहेत लक्षात घ्या. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. माझा एक स्टुडंट होता. 10वीला 96% मार्क पडले. मग आय-आय-टी, जेईच्या प्रिपरेशनसाठी दुसरा कोचिंग जॉइन केलं. अकॅडमी. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाळांनो नाही त्याला जमलं. का नाही जमलं मी डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये बरं का. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तो 12वी नंतर मला भेटायला आला होता आणि तो मला म्हटला, की "सर मी आय-आय-टी, जेईसाठी जे बुक्स वापरले, तुम्ही माझ्याकडून पर्चेस कराल का 50% नं?" मी म्हटलं, "चालेल, आण." मला वाटलं एखादी बॅग घेऊन येईल. मी तुम्हाला सांगतो एका तासानं छोटा हाती गाडी असते ना, टाटाची बघा ती, त्या गाडीचा आवाज आला आणि त्या गाडीतून त्यानं 7 पोती पुस्तक उतरवली. मला पुस्तक बघूनच घाम आला. तर बोललो होतो मी, "घेऊया सेकंड हँड 50% न घेतली." अजूनही माझ्या ऑफिसमध्ये 15 वर्षानंतर ती पुस्तकं आहेत तशी आहेत. काही डॉलरमध्ये काही पुस्तकांच्या किमती होत्या लक्षात घ्या. कुठून मागवली होती. केलं किती?
केलं काहीच नाही. नुसताच दिखावा झाला. रिझल्ट लागला का? नाही लागला. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, सगळं सांगणार आहे बुक्स कुठले वापरायचे. सांगू तुम्हाला बुक्स कुठले वापरायचे? नीट लक्ष द्या. पहिल्यांदा वापरायचं आपल्याला टेक्स्टबुक लक्षात घ्या. टेक्स्टबुकच वापरायचं आहे. आपलं पुस्तक. अरे एम-एच-टी, सी-ई-टीला केमिस्ट्रीमध्ये लाईन टू लाईन क्वेश्चन हे आपल्या पुस्तकातून येणार आहेत. हो सर, आम्ही तर जे प्रिपरेशन करतोय. थांबा. मी तुम्हाला सह्याद्री पॅटर्न सांगणार लक्षात घ्या. सह्याद्री पॅटर्नच नाव ठेवलं मी लक्षात घ्या. कुठं चुकतं ते सांगणार आहे. टेक्स्टबुक आपलं इम्पॉर्टंट आहे आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो पी-वाय-क्यूज. मार्क्स ॲप्लिकेशन, एक्झाम गोल ॲप्लिकेशन, वाय लर्न फ्री ॲप्लिकेशन्स आहेत. आहेत अशा पी-वाय-क्यूज अवेलेबल आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात घ्या. मग दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र पब्लिकेशन सारखं एक बुक आहे. दी बेस्ट आहे बुक लक्षात घ्या. एकाच पुस्तकात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे सगळे पी-वाय-क्यू दिलेत. हँड रिटन सोल्युशन जर असतील तर ते पुस्तक वापरा ना. कमी किमतीमध्ये ग्रेट कंटेंट असणारं पुस्तक मिळेल. मग लाखो रुपयाची पुस्तकं घेण्यापेक्षा 7-7 पोती भरलेली पुस्तकांना लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा एक पुस्तक भारी होतं तुम्हाला रिझल्ट देतोय तो. बरं आता उत्सुकता लागली असेल, की नक्की हा पॅटर्न आहे काय? तर चूक कुठं होते सांगतो मुलांची. डायरेक्टली जंप करतायत जेईवर. नाही होत जेई. मी सांगतो ना नाही होत. तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला येत नाही. जेव्हा मी तुम्हाला विचारतो ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा, तुम्ही म्हणता ना येतोय की काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अरे तो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. मी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विचारलं नाही येत. मी ए क्यूब प्लस बी क्यूब विचारलं नाही येत. एरिया ऑफ द हेक्सागॉन नाही येत. एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल नाही येत तुम्हाला, नाही येत. एरिया ऑफ द रेक्टँगल तेवढा येतो लेंथ इंटू ब्रेड. एरिया ऑफ द स्क्वेअर तेवढा येतो साइड स्क्वेअर आणि हाफ इंटू बेस इंटू हाईट तेवढं येतंय. तुमचं बेसिक कच्चं राहिलंय. तुम्ही वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने 10वी पर्यंत अभ्यास केलाय. हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. ते बदलायचंय आपल्याला. मग आता जाऊ दे वेळ न घालवता पटकन सांगतो काय करायचंय ते. तुम्ही कुठलाही लॉ असेल, कुठलीही डेफिनेशन असेल, कुठलीही एखादी कन्सेप्ट असेल, काही असेल, तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याच पुस्तकात त्याच्यावर बेस्ड सॉल्व्ड प्रॉब्लेम असतो. आता केमिस्ट्रीमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा धडा आहे 11वीला. त्यात बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गै-लुसाक्स लॉ, अवोगाड्रोज लॉ. लॉ नंतर लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ड आहे. ते पहिला करायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्झरसाइज मधले सगळे न्यूमेरिकल करायचे. त्याच्यानंतर त्या कन्सेप्टवर आलेले पी-वाय-क्यू सगळे सॉल्व्ह करायचे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ती कन्सेप्ट आहे त्याच्यावर आधारित ती पी-वाय-क्यू आहे. आणि हे झाल्यानंतर याच्यावर द्यायचे टॉपिक वाईज टेस्ट आणि ह्यात तुम्ही एक्सपर्ट होत असाल, तुम्हाला अगदी डाव्या हाताचा मळ वाटत असेल तर जेईई जावा. उलटं करताय स्टार्टला जेईई ते जमत नाही म्हणून सीईटी ते जमत नाही, बोर्ड बी जमेना सगळं नुकसान होतंय. अरे दरवर्षी हजारो मुलं डिप्रेशनमध्ये जातायत. ट्रीटमेंट सुरू होते. गोळ्या खातायत मुलं. ओके, घेतायत. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, वाईट अवस्था आहे. मग आता काय यातनं बाहेर कसं पडलं पाहिजे? या मेथडनं. मी तुम्हाला सांगतो, नाही सर, पप्पांनी अकॅडमीत ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे ऑलरेडी. मी जेईची प्रिपरेशन करतोय. तू कर. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आठवड्यातून 3 दिवस वेळ द्या. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी टेस्ट बरं का बाळांनो. आठवड्यातून 3च दिवस मी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाईड करतोय आपल्या ॲपवरती. पेड बॅच आहे लक्षात घ्या. मग सोमवारी अर्ध्या पाऊण तासाचं लेक्चर नाही होणार तुमच्याकडून. मग तुमचं कसं होणार सांगा बघू? का नाही होणार? का वेळ नाहीये तुमच्याकडं? एक काढला पाहिजे वेळ. तुम्ही मला फॉलो केला, तर तुम्ही जेईई बरोबर मी तुमची सीईटीची प्रिपरेशन 11 स्टँडर्ड पासून करून घेऊ शकतो. 11 पासून. माझी मेथडच वेगळी आहे. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो माझी मेथड कशी आहे तुम्हाला सांगतो. साधी सिंपल मेथड आहे. मी आय-आय-टी-एन नाहीये. मला स्वतःला 11वीत खूप त्रास झालेला होता. नाही मला प्रॉपर गाईडन्सच मिळाला नाही. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युलेबद्दल सांगतो इम्पोर्टन्स. बघा, मी एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला मॅक्सिमम वर्क डन. बघा असा फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम वर्क डन इक्वॉल्स टू -2.303 एन-आर-टी लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. गंमत सांगू का? हे 2.303 आहे. बघा मी काय म्हणतोय 2.303. आर कॉन्स्टंट आहे 8.314. टेम्परेचर अरे मी सांगतो टेम्परेचर सीईटी सेल देताना 300च देणार. मी सांगतो ना. मग 298 दिलं. क्लोज टू 300च आहे. मग ही जर व्हॅल्यू अशा फिक्स असतील तर यांचा प्रॉडक्ट माझ्या ऑफलाईन बॅच मधला प्रत्येक मुलाचा पाठ आहे. मी विचारलं ना 2.303 into 8.314 into 300 किती? 5744 जूल.
5744 जूल. पण जूलचं किलो जूल करताना 1000 डिव्हाइड केलंय मी. दाखवू प्रूफ याचं? बघा आता मी तुम्हाला सांगतो. 2025 26 एप्रिल, 23 एप्रिल, 20 एप्रिल, 11 एप्रिल. टेम्परेचर नीट बघायचं. 300 केल्विन. टेम्परेचर बघा 300 केल्विन. टेम्परेचर, टेम्परेचर, टेम्परेचर 300 केल्विन. टेम्परेचर किती आहे? 300 केल्विन. मी सांगितलेलं. अरे, हे असंच मी माझ्या क्रॅश कोर्समध्ये घेतोय. मी भरपूर अभ्यास करतो लक्षात घ्या. माझं एक काय म्हणूया एनालिसिस असतं लक्षात घ्या. तर आरची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे. आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आरची व्हॅल्यू दिली नाही तर पण आरची व्हॅल्यू 8.314. मग सगळ्या गणितामध्ये हा जो मोठा फॉर्म्युला वापरलाय ना, नंबर ऑफ मोल्स आणि इथल्या व्हॅल्यू फक्त वेगळ्या आहेत. त्या पण ईझी दिलेल्या असतात. का नाही जमणार? का नाही जमणार? मग आता मला सांगा फॉर्म्युलाचा इम्पोर्टन्स आहे हो. फॉर्म्युलाचा इम्पोर्टन्स आहे. पण आम्ही तुम्हाला काय शिकवणार आहे? कॅल्क्युलेशन्स. लाईव्हला असता ना तुम्ही रोज 9:30 वाजता? रोज संध्याकाळी 9:30 वाजता YouTubeवर लाईव्ह सेशन असतं. काही डाऊट आहे? अरे करा की फोन. बिनधास्त कर तू फोन लक्षात घ्या. पालकांना नको तू फोन कर. बस आता तू आता 11th स्टँडर्ड मध्ये गेलेला आहेस. स्वतःच्या प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. स्वतःच्या अडचणीसाठी स्वतः सॉल्व्ह कॉल कॉल करा. बरीचशी मुलं अजून पण पालकांवर डिपेंड आहेत. काही हरकत नाही बाबांनो. पालकांशी पण आम्ही बोलायला तयार आहे. कॅल्क्युलेशन. मी तुम्हाला सांगू का लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे 22.4 लिटर एवढा व्हॉल्यूम असतो. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. सांगू का? या 22.4 ला 1.5 न मल्टिप्लाय केलं की 33.6 येतं. त्याला 3 न मल्टिप्लाय केलं की 67.2 येतं. ओके. 67.2 येतं. त्याला 2 न डिव्हाईड केलं की 11.2 येतं. त्याला 4 न डिव्हाईड केलं की 5.6 येतं. आता 11 चा पहिला टॉपिक काढा. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री काढा. तुम्हाला हेच आकडे दिसतील 33.6, 67.2, 11.2, 5.6. मी तुम्हाला सांगू का? सगळ्यात बेस्ट मार्क्स ॲप्लिकेशन आहे लक्षात घ्या. मार्क्स ॲप्लिकेशन आणि मार्क्स ॲप्लिकेशन वरती तुम्ही मोल कन्सेप्ट वरती जावा, पी-वाय-क्यू वरती जावा. तुम्हाला तसलेच प्रश्न दिसतील. मी तुम्हाला सांगू का? व्हॉल्यूमचा एखादा प्रश्न घ्यायचा म्हणला आपण, तर मी आता जे तुम्हाला आकडे सांगितले त्या टाइपचेच तुम्हाला दिसणार 4.48. 22.4 ला 2 न मल्टिप्लाय केलं की 44.8 येतं. 0.448 पॉइंटमध्ये फक्त इकडे-तिकडे फरक आहे. 5.6 डीएम क्यूब, 5.6 डीएम क्यूब. मी तुम्हाला सांगतो त्याच व्हॅल्यू सगळ्या मोल कन्सेप्टमध्ये सगळे तसेच क्वेश्चन येणार हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय बाळांनो हे घ्या 4.48 दिसतंय तुम्हाला? मग आता आमचा कोर्स तुमच्या रोड मॅपसाठी खूप इम्पोर्टंट आहे. हां, 11th स्टँडर्ड पासून कोण करत नाही बरं का अभ्यास लक्षात घ्या. फक्त 5% मुलं असतात जे करतात. 11वीत कोण करत नाही. आपण करणार आहोत. मी तुम्हाला सांगतो हे जे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आम्ही जे पी-वाय-क्यूचे लेक्चर्स तुम्हाला देतोय ना, एम-सी-क्यू सॉल्व्हिंगचे आहेत. ट्रिक्स आहेत त्याच्यात. ओके. डिटेलमध्ये आम्ही घेतोय लक्षात घ्या. मग का नाही जॉइन होणार सांगा बघू? का आपला रोड मॅप तुम्ही फॉलो करणार नाही? करायचंय. मला अपयश नकोय. मला यश हवंय. मला दिसतंय की मिळणार आहे हे लक्षात घ्या. बरं मग आता आयडिया आले तुम्हाला? पुस्तकं कुठली वापरायची कळालं आपल्याला. टेक्स्टबुक सॉल्व्ह करायचं हे समजलंय. आता फॉर्म्युला कुठलाही विचारला तर विथिन सेकंद आठवला पाहिजे. पण फॉर्म्युला बरोबर कॅल्क्युलेशनचं स्पीड इन्क्रीज पाहिजे. पहिलं करा 2च्या पाड्यापासून 2च्या पाड्यापासून 19 पर्यंतचे पाढे पाठ करा. पुढचे राहू देत. 21, 22, 23 राहू देत म्हणूया आपण. पण 19 पर्यंत करा बरं का. 18चा इतका इम्पोर्टंट आहे बरं का. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 54 किती रे 72, 90 अशी तुम्हाला 108 म्हणूया आपण. खूप गरजेच्या व्हॅल्यू आहेत लक्षात घ्या. खूप सारखे ते कॅल्क्युलेशनला आपल्याला लागणार आहे. बरं. घाबरायचं नाही हां. मला ऑर्गॅनिक जमत नाही, इनऑर्गॅनिक जमत नाही. माझं मॅथ्स कच्चं आहे, माझं बेसिक कच्चं आहे. काही नाही रे. मी तुम्हाला सांगतो डेमो लेक्चर्स बघा. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे. मग आता कुठली वाट बघताय? ॲप डाउनलोड करा, अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.